गेल्या अनेक महिन्यापासून पारधी समाज बांधव आपल्या विविध समस्यांच्या निवारणाकरिता स्वतः झगडत होता। त्यातील त्यांचा घरकुल प्रश्न सर्वात मोठा होता। घरकुल लाभ त्वरित मिळावा याकरिता नगरपंचायत कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वतः धडक देऊन पाठपुरावा करत होता। तेव्हा कुठे त्यांचा घरकुल प्रश्न प्रशासनाच्या वतीने निकाली काढण्यात आला व शेवटी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी धारणी कार्यालयाच्या वतीने पारधी घरकुल योजनेचा निधी नगरपंचायत कार्यालय नांदगाव खंडेश्वरच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आला। पण 10 ते 15 दिवसाचा काळ उलटून सुद्धा घरकुल निधीचा वाटप अद्यापही लाभार्थ्यांना करण्यात आलेला नसल्याने पारधी समाज बांधव आक्रमक होऊन नगरपंचायत कार्यालयावर धडकला। तसेच घरकुल निधीचा वाटप लवकरात लवकर करावा अन्यथा आंदोलन करू अशा आशयाचे निवेदन पारधी समाज बांधवाच्या वतीने नगरपंचायत कार्यालयाला देण्यात आले। यावेळी राज पवार, शिवा पवार, नीतू भोसले, अजय पवार, किशन भोसले, आशा पवार, ललेशा पवार, राजेश पवार, कांता भोसले, सुकेशा भोसले, आरती पवार, विनीता पवार, जैतून भोसले, इजेशा पवार, उनेश भोसले, राधा भोसले, बियाम भोसले, सुनील भोसले, श्यामराव पवार, बेंकीलाल भोसले, नंदू भोसले इत्यादी उपस्थित होते। आमच्या पारधी समाजाच्या जर यावने जर गरजा पूर्ण नाही केल्या तर आम्ही उपोषणाले लहान लेकरं तर आमचे म्हातारे बुढे जे आम्ही बाहेर राहू राहिलो ते सर्व उपोषणाला बसणार। 8 दिवसाच्या अंतर जर आमचा निर्णय नाही लागला तर 8 दिवसात आम्ही काही ना काही करू, नाही तर हे ग्रामपंचायत उठून आम्ही आमच्या बेड्यावर झुंजो। हे ग्रामपंचायत आम्ही आमच्या बेड्यावर झुंजो। उत्तम ब्राह्मणवाडे, उमेश चव्हाण, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।